सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत. जो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. तो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. तो सवाल सांध्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार आता जूनच्या 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही जरूर ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. जो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार आता 1 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे इथं प्राप्त करूयात उत्तर. जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी ही कशी आहे. सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी. या सर्वांचा कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो. जूनच्या 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडू शकतात व यांचा परिणाम कांद्याच्या दरावरती कसा होऊ शकतो. या परिणामामुळे जूनच्या 1 तारखेनंतर देशात कांद्याचा दर हा किती वाढू शकतो. चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आता प्राप्त करूया. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी कशी. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी ती दर पातळी सध्या 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. आता काही बाजार समित्यांमध्ये ही दर पातळी 700 ते 1000 रुपयापर्यंत सुद्धा आहे. पण 700 ते 1100 ही दर पातळी जवळपास राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये आहे. इथून पुढचा जर आपण सर्वांनी विचार केला तर बघा काय घडणार आहे. तर अल निनोची परिस्थिती उद्भवणार आहे. अल निनोची परिस्थिती उद्भवल्यामुळे जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस काळ कमी राहणार आहे. आता जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस काळ जर कमी राहिला तर याचा परिणाम कसा होणार. तर लक्षात घ्या याच्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील कांदा उत्पादन घटणार. आता खरीप व रब्बी हंगामातील कांदा उत्पादन घटलं तर याचा परिणाम काय होणार. याचा परिणाम असा होईल की भविष्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होईल आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला जबरदस्त तेजी प्रदान करू शकतो. पण या गोष्टीसाठी थोडासा विलंब आहे. यासाठी आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंतची वाट बघावी लागू शकते. पण तोपर्यंत विचार केला किंवा भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा वाढणार आहे म्हणून कास्तकार बांधव जास्त प्रमाणात कांदा विक्रीसाठी काय आणणार नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट बघितली तर याच्यामुळे काय होणार कांद्याची आवक कमी होईल आणि यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत कांद्याचं उत्पादन सुद्धा कमी आहे. म्हणजे कांद्याची आवक जूनच्या 1 तारखेनंतर दिवसागणिक कमी होत जाणार आहे. जर मागणीचा विचार केला तर भविष्यात कांदा बाजारभाव प्रचंड वाढणार आहे म्हणून मोदी सरकार आणि व्यापारी जूनच्या 1 तारखेनंतर प्रचंड प्रमाणात कांदा खरेदी सुरू करणार आहे. याच्यामुळे कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये जूनच्या 1 तारखेनंतर प्रचंड गॅप अपेक्षित आहे. आता हा जो गॅप आहे तर हा गॅप कांद्याच्या दराला हमखास तेजी प्रदान करणार आहे. पण किती तेजी या ठिकाणी प्रदान करणार आहे तर याच्यामुळे बघा जो कांद्याचा बाजारभाव आहे तो 200-300 रुपयानं वाढणार आहे. म्हणजे कांद्याची दर पातळी 800 ते 1300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचणार आहे. पण एवढं लक्षात ठेवा की कांद्याची मागणी वाढणार व कांद्याचा पुरवठा घटणार तरी देखील कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्डतोड तेजी मात्र ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात येईल. तोपर्यंत तेजी येत राहील पण ती संथ गतीने.
आता अशा परिस्थितीमध्ये मग आपण काय करायचं, की बाबा 800 ते 1300चा भाव जर आपल्याला जूनच्या 1 तारखेनंतर मिळत असेल तर. तर बघा अशा परिस्थितीमध्ये आपण प्रामुख्याने आपल्यापाशी असणारा बारीक कांदा, जोड कांदा, ज्याचा पापुद्रा निघालाय असा कांदा किंवा त्या ठिकाणी लो क्वालिटीचा कांदा, असा कांदा या तेजीत विक्री करून टाका. पण जो एकदम जबरदस्त क्वालिटीचा कांदा आहे, तो मात्र ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यासाठी रोखून आणि राखून ठेवा. ज्याच्यामुळं आपल्या सर्वांना या ठिकाणी जे आहे, तर 4 ते 5 पट कमीत कमी निव्वळ नफा प्राप्त होऊ शकतो. मग आता भविष्यामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये जे कांद्याचे बाजारभाव असणार आहेत, ते कशा पद्धतीनं राहतील बरं? याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला इथे मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं YouTube चॅनल शेती मित्र मिळत सातत्याने. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार.